गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय एम प्रोफेसर मिस्टर डी एच चव्हाण, युअर केमिस्ट्री टीचर. मित्रांनो, आपण डिप्लोमाचा आपला सिलेबस स्टडी करत असताना पहिला टॉपिक आपण कव्हर केला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करतोय. नेक्स्ट टॉपिकचं नाव आहे आपल्या वॉटर ट्रीटमेंट. काय नाव आहे आपल्या? वॉटर ट्रीटमेंट किंवा यालाच म्हणतात वॉटर ॲनालिसिस. सेकंड टॉपिक आहे आपल्या सिलेबसमधला वॉटर ट्रीटमेंट किंवा वॉटर ॲनालिसिस. पहिल्यांदा आपण टॉपिक संपवला आहे. पुढचा टॉपिक आपण आता स्टार्ट करतोय. आणि हा टॉपिक आपल्याला माहिती खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बाळांनो. या टॉपिकवर आपले मॅक्झिमम क्वेश्चन्स हा कव्हर केला जातो एक्झाममध्ये. पण ते कव्हर करण्यापूर्वी आपल्याला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बेसिकली लक्षात द्यायला पाहिजे. वॉटर ट्रीटमेंट म्हणजे काय? बेसिकली की टॉपिकमध्ये नाव आहे त्याचं वॉटर. बेसिकली प्रत्येकाला माहिती वॉटरचा फॉर्म्युला काय? तर H2O. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वॉटर? H2O, in which two atom of hydrogen and one atom of oxygen, which is chemically form water molecule. Pure water is one of the chemical. Pure water is one of the chemical which is used in all over the world. All over the world for two purpose, industrial purpose as well as डोमेस्टिक पर्पज. पुढे जगामध्ये पाण्याचा आपण उपयोग करतो दोन गोष्टीसाठी. एक तर डोमेस्टिक गोष्टीसाठी, दुसरी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये. इन अ टोटल एरिया 75% ऑफ इंडस्ट्री डिपेंड अपॉन द बेसिक कंपोनेंट एज अ वॉटर. प्रत्येक इंडस्ट्रीला कमीत कमी आपल्याला माहिती आहे की पाणी हा लागतोच लागतो. आणि ते लागण्यापूर्वी आपल्याला आपण वॉटरसाठी डिपेंड करतो नेचरवर. वॉटर वी कॅन नॉट क्रिएट, वॉटर वी कॅन नॉट डिस्ट्रॉय. जनरली वॉटर अवेलेबल इन थ्री फिजिकल स्टेट. फर्स्ट सॉलिड, लिक्विड आणि गॅस. पाण्याचे तीन स्टेट आहे. प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला की तो वॉटर मॉलिक्यूल आहे. एकतर तो सॉलिड असताना कुठल्या फॉर्म मध्ये असणार? आईसच्या. जर तो लिक्विड असेल तर कुठल्या फॉर्म मध्ये असणार? H2O, ज्याला म्हणतो आपण नॉर्मल आपण जे पाणी प्यायला वापरतो ते. आणि गॅस असेल तर कुठल्या फॉर्म मध्ये असणार? तो स्टीमच्या. पण टॉपिक स्टार्ट करण्यापूर्वी त्यातल्या काही बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात देणं गरजेचं आहे. आणि हे वॉटर एकमेकांमध्ये तरुण इफेक्ट कशाचा करतो? तर हीटचा. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला हीट आपण नॉर्मली पाणी अवेलेबल आहे कुठल्या स्टेटमध्ये? लिक्विड. ह्या पाण्याला जर आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं, इन्क्रीज झाल्यामुळे लिक्विड रूपांतर कशामध्ये होणार आहे? गॅसमध्ये. कशामध्ये होणार आहे? गॅसमध्ये रूपांतर वाफेत होणार आहे. त्याला म्हणले आपण स्टीम. आणि जर त्या पाण्याला आपण कूल केलं, जसं आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवतो फ्रीजरमध्ये, तर ते पाणी आईस होते. म्हणजे काय होते? सॉलिड होते. हे निसर्गातील प्रोसेस. जसं बघितलं आपण समुद्राच्या पाण्याची वाफ होते. समुद्राच्या पाण्याची वाफ होत असते. वाफेचे रूपांतर ढगांमध्ये होते. आणि ढगाला थंडावा मिळाला की रूपांतर परत पाण्यामध्ये होते. आणि ज्यावेळेला पावसाचं पाणी पडते ते 100% प्युअर वॉटर असते. कसं असते ते? 100% प्युअर वॉटर. पण आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टीच्या काही प्रॉपर्टी आहेत वॉटरच्या. प्युअर वॉटर इज ए कलरलेस. प्युअर वॉटर इज ए ऑर्डरलेस. प्युअर वॉटर इज ए टेस्टलेस. त्याला कुठलाही रंग नसतो, त्याला कुठलाही वास नसतो, त्याला कुठली चव नसते. त्याचबरोबर प्युअर वॉटर इज ए युनिव्हर्सल सॉल्व्हंट. प्युअर वॉटर इज ए युनिव्हर्सल सॉल्व्हंट. बिफोर युजिंग इन आवर इंडस्ट्री वी हॅव टू यूज ॲज ए प्युअर वॉटर. आपल्याला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये पाणी वापरायचं? जसं आलं एक्झाम्पल घेतलं, प्यायला पाणी पाहिजे तर आपल्याला पाणी कसं पाहिजे? मिनरल वॉटर पाहिजे. बेसिकली प्युअर वॉटर असेल तर त्याला म्हणलं जातं डिस्टिल वॉटर. काय म्हणलं त्याला? डिस्टिल वॉटर आपण पिऊ शकत नाही. मग डिस्टिल वॉटरचा वापर कुठं करतात? तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये जर एक्झाम्पल घेतलं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जर गेलो आपण तर आपल्याला माहिती आहे बॅटरीमध्ये त्या ठिकाणी इन्व्हर्टर जो बॅटरी असतो आपला, त्यात आपण ऍसिड पण मिक्स करतो आणि पाणी पण करतो. त्या ठिकाणी आपण नॉर्मल पाणी यूज करतो का? नाही. तर त्या ठिकाणी कुठलं पाणी यूज केलं जातं? डिस्टिल वॉटर यूज केलं जातं. आणि डिस्टिल वॉटर एक केमिकल आहे. त्यात फक्त काय असतं? हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम असतो. आणि त्या केमिकलला कुठली चव नसते. तो न्यूट्रल असतो. कसा असतो तो? न्यूट्रल असल्यामुळं त्याला आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. पण जर आपण प्यायचं एक्झाम्पल घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी बरेचसे मिनरल्स लागत असतात. काय लागत असतात? मिनरल्स. आणि ते मिनरल्स जर असतील तर त्या वॉटरला म्हणणार आपण मिनरल वॉटर. आपल्या कन्सेप्टमध्ये आपण काय करतोय आता? जनरली म्हणतो आपण एकतर प्युअर वॉटर किंवा त्याला म्हणतो आपण इम्प्युअर वॉटर. पण आता या ठिकाणी आपल्या पुढची कन्सेप्ट शिकायची म्हणजे काय? एक म्हणजे हार्ड वॉटर. एक म्हणजे काय? हार्ड वॉटर. आणि दुसरी कन्सेप्ट कशी असेल? सॉफ्ट वॉटरची. तर बेसिकली ह्या गोष्टी आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. काही ठिकाणी मी वर्ड लिहितोय वॉटर किंवा काही ठिकाणी मी त्याचा फॉर्म्युला काढतोय H2O. दोघांचा अर्थ आहे. आता प्युअर वॉटर म्हणला आपल्याला माहिती आहे तो युनिव्हर्सल सॉल्व्हेंट आहे. काय तो? युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. याचा फॉर्म्युला काय आहे? H2O. आणि हा युनिव्हर्सल असल्यामुळे यामध्ये आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा हा पावसाचं पाणी ज्यावेळेला आभाळातून खाली पडते त्यावेळेला हा गॅसेस फॉर्म मध्ये असतो. आणि त्यावेळेला त्यात पहिल्यांदा इम्प्युरिटी मिक्स होते. ती कुठली इम्प्युरिटी मिक्स होणार? गॅसेस इम्प्युरिटी मिक्स होणार. जर एक्झाम्पल घेतलं इम्प्युरिटीचे 3 प्रकार, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. गॅसचा एक्झाम्पल घेतला आपण कुठलाही घेऊ शकता तुम्ही. सपोज मिक्स होणार CO2. काय मिक्स होणार? CO2. म्हणजे H2O पावसाचं पाणी पडतंय त्यात मिक्स होणार CO2. तर याचं रूपांतर H2O राहणार का? नाही, कारण हा सॉल्व्हंट आहे. यामध्ये सहज मिक्स होणार आहे. पण याचा फॉर्म्युला चेंज होणार त्या ठिकाणी. H2CO3. काय होणार फॉर्म्युलाचा?
H2CO3 हा मॉलिक्यूल आहे म्हणजे याचा स्वतःचा काहीतरी वेट आहे त्याला म्हणणार आपण मॉलिक्युलर वेट. हा CO2 आहे हा पण मॉलिक्यूल आहे याचा पण काय असतं स्वतःचं मॉलिक्यूल. म्हणजे आपल्याला कन्सेप्ट लक्षात घ्यायची हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटरची. त्यापैकी जर आपण एक्झाम्पल घेतला पहिल्यांदा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा जो मॉलिक्यूल वॉटर त्यामध्ये एकूण 3 एलिमेंट आहेत. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि त्याचा मास नंबर पण किती आहे 1च आहे. आपल्याकडे हायड्रोजन किती आहे 2 म्हणून 2 हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर किती झाला 2 झाला. ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे 1 आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर किती असतो 8 च्या डबल जर केला आपण तर 60. म्हणजे या ठिकाणी टोटल वेट किती होतो 18 ग्रॅम. प्युअर वॉटरचा वेट किती झाला या ठिकाणी 18. हा कधी प्युअर असताना प्युअर म्हणजे तो सॉफ्ट आहे हलका आहे. पण यात काय मिक्स व्हायला लागलंय CO2 मिक्स व्हायला लागलाय. CO2 मध्ये जर बघितलं आपण एक कार्बन आणि 2 ऑक्सिजन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6 लक्षात. त्याचा वेट किती आहे 12 आणि आपण आता ऑक्सिजनचा काढला एक ऑक्सिजनचा 16. आपल्याकडे ऑक्सिजन किती आहे 2 म्हणजे टोटल किती वेट असेल 32. हे होतं टोटल 44 ग्रॅम. किती होतंय 44. म्हणजे प्युअर वॉटर ज्या वेळेला या CO2 मिक्स होणार त्यावेळेला त्यात 44 ग्रॅम ऍड होणार. किती ऍड होणार 44 ग्रॅम. 44 चा एक्झाम्पल घेतला आपण तर H2CO3 चा वेट किती होणार त्या ठिकाणी 2 म्हणजे 62 ग्रॅम त्या ठिकाणी काय होणार वेट. म्हणजे वॉटर हार्ड झालं का सॉफ्ट झालं हार्ड झालं. म्हणजे पाण्यामध्ये कंटेंट मिक्स झाले की ते पाण्याचं वेट वाढतो इन्क्रीज होतो म्हणून त्याला काय म्हणलं जातं हार्ड वॉटर. त्याचं काय करायचं पुढे आपल्याला हार्डनेस ऑफ वॉटर म्हणजे पाण्यामध्ये इम्प्युरिटी. आता एक्झाम्पल घेतलं आपण गॅस. तसंच हे पाणी खाली पडणार जमिनीवर जमिनीतले सॉल्ट त्यात मिक्स होणार परत पाण्याचा वेट वाढणार परत ते पाणी नदीमध्ये जाणार. नदीच्या बाजूला ज्या इंडस्ट्री असतात त्यातून लिक्विड इम्प्युरिटी त्यात मिक्स होणार आणि शेवटी हे पाणी कुठे जाणार समुद्रामध्ये. म्हणून समुद्राचं पाणी 100% कसं असतंय हार्ड आणि ज्याला म्हणतो आपण इम्प्युअर वॉटर. पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये कुठलं वॉटर वापरायचं आहे आफ्टर प्युरिफिकेशन. म्हणून आपल्या टॉपिकचं नाव काय या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट. त्याला तुम्ही म्हणू शकता वॉटर ॲनालिसिस. लक्षात वॉटर ट्रीटमेंट किंवा ॲनालिसिस. म्हणजे पाणी ज्यावेळेला अवेलेबल आहे त्यावेळेला तो निसर्गात मिळताना सॉल्ट मिळतोय पण निसर्गाच्या सायकलमुळे कारण पाणी हे सॉल्व्हंट आहे. त्यात सॉलिड इम्प्युरिटी मिक्स होणार त्यात लिक्विड इम्प्युरिटी मिक्स होणार त्यात गॅसेस इम्प्युरिटी ही मिक्स होणार. मिक्स झाल्यानंतर पाण्याचे नेचर काय होणार हार्ड होणार आणि हार्ड झाल्यानंतर पाणी काय होईल हार्ड वॉटर. आणि दिस हार्ड वॉटर वी कॅन नॉट यूज डायरेक्टली फॉर आवर पर्पज. एक्झाम्पल घेतलं आपण बोरचं पाणी आपल्या घरामध्ये प्रत्येकामध्ये बोर असते ते पाणी आपण डायरेक्ट पितो का नाही. कारण का आपल्याला बोरचं पाणी जड आहे. जड आहे म्हणजे काय पाण्यामध्ये जमिनीतले सॉल्ट मिक्स झाले मिक्स झाल्यामुळे पाणी काय झालं जड झालं. जड झालं म्हणजे काय झालं त्या ठिकाणी ते हार्ड झालं आणि तेच आपल्याला काढायचं पुढं हार्डनेस ऑफ वॉटर. मग हार्डनेस ऑफ वॉटर काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय माहित पाहिजे त्यात असलेल्या इम्प्युरिटी सॉलिड इम्प्युरिटी लिक्विड इम्प्युरिटी आणि गॅस. प्युअर वॉटरचा मॉलिक्युलर वेट किती आहे 18 ग्रॅम. किती आहे 18. आता गॅस मिक्स झाल्यावर त्याप्रमाणे तो काय होत जाणार चेंज होत जाणार. त्याप्रमाणे आपल्याला सिलेबस जो बघणार आहोत आपण त्यामध्ये 2 कन्सेप्ट लक्षात घ्यायच्या. पहिला हार्ड वॉटर आणि दुसरा सॉफ्ट वॉटर. निसर्गात जो मिळतो तो सॉफ्ट पण ड्यू टू द नेचर ऑर प्रॉपर्टी ऑफ वॉटर वॉटर नेव्हर सॉफ्ट. वॉटर नेव्हर कधी तो सॉफ्ट राहू शकत नाही. त्यावेळेला तो हार्ड होतो आणि हार्ड हा वॉटर आपण डायरेक्टली डोमेस्टिक असू दे किंवा इंडस्ट्री असू दे त्या ठिकाणी आपण ते वापरू शकत नाही. त्यासाठी आपण काढतोय. आता हार्डनेस वॉटर म्हणजे काय आपल्या सिलेबस प्रमाणे आपण चाललोय. इम्प्युरिटी खूप आहे सॉलिड इम्प्युरिटी आहे लिक्विड आहे गॅस आहे. आपल्या सिलेबस मध्ये 2 इम्प्युरिटी महत्त्वाच्या आहेत. व्हेन वॉटर कंटेन कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट. व्हेन वॉटर कंटेन कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट देन वॉटर बिकम ए हार्ड. सॉल्ट शब्द वापरलाय. सॉल्ट म्हणजे आयोनिक कंपाऊंड. का कॅल्शियम मेटल आहे मॅग्नेशियम मेटल आहे. मेटल हॅविंग ॲबिलिटी टू लूज द इलेक्ट्रॉन टू फॉर्म ए कॅटायन. Corresponding element when gain the electron they form a negative ion and formation of which compound due to attraction between opposite charge ionic compound. आणि त्यामुळे त्याला म्हणतो आपण सॉल्ट. सॉल्ट म्हणजे मीठ नाही तो आयन्स देणार. आणि या ठिकाणी आपल्याकडे भरपूर आहे पण त्यापैकी फक्त कोणाचं बघायचं आपल्याला एक तर बघायचं कॅल्शियमचा एक तर बघायचा मॅग्नेशियमचा. उदाहरण घेतलं आपण कॅल्शियम क्लोराइड इज अ सॉल्ट magnesium chloride इज अ सॉल्ट. आता हे पाण्यामध्ये मिक्स होणार पाण्यामध्ये मिक्स होणार प्युअर वॉटर आपला H2O. लक्षात हा पण आपल्या ठिकाणी काय आहे प्युअर वॉटर आहे आणि प्युअर वॉटर मिक्स झाल्यानंतर याचा नेचर चेंज होणार. काय चेंज होणार बघा या ठिकाणी CaOH. आता हे पाण्याचे मॉलिक्युल्स थोडे आपण बॅलन्सिंगला वाढवतोय. या ठिकाणी काय करणार आहे CaOH आणि त्याचबरोबर काय करणार पाण्यामध्ये HCl. किती HCl 2HCl. या पाण्यामुळे बघा जेव्हा सॉल्ट मिक्स होतो त्यावेळेला पाण्यामध्ये काय तयार होतं
एकतर सॉल्ट तयार होते, इम्प्युरिटी जी सोल्युबल आहे, त्याचबरोबर काय तयार होते, ऍसिड तयार होते. काय तयार होते त्या ठिकाणी, ऍसिड. ते पाणी त्या ठिकाणी काय होणार, हार्ड. सिमिलरली मॅग्नेशियमचं एक्झाम्पल घेतलं मी, तर त्या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये काय येणार, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड प्लस 2HCl. हे डिझॉल्व इम्प्युरिटी आहे, ज्याला आपण म्हणणार सोल्युबल. ती इम्प्युरिटी जर आपण पुढे यूज केली, मग ती इंडस्ट्रीमध्ये वापरताना त्याचा इम्पॅक्ट वेगळा होणार. आणि त्यासाठी आपल्याला वॉटर काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट करायची आहे आणि हार्ड वॉटरला कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये, सॉफ्ट वॉटरमध्ये. म्हणून तर आपली कन्सेप्ट आहे, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो द व्हॉट इज द मीनिंग ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर व्हेन एनी डिझॉल्व्ड सॉल्ट present in water which contain calcium and magnesium then become water is a hard. And these hard water we cannot use directly for our purposes, that's why second point in our syllabus is a hardness. लक्षात आलं प्रत्येकांना. hardness म्हणजे काय, जड पाणी. इम्प्युअर म्हणणार नाही तर आपण. आणि प्युअर पाण्याचा फॉर्म्युला H2O, त्याचा मॉलिक्युलर वेट आहे 18 मिलीग्राम. किती वेट, 18 मिलीग्राम. 18 मिलीग्राम असल्यानंतर त्यात जे काही इम्प्युरिटी तयार होतील, त्या इम्प्युरिटी आपल्याला ट्रीटमेंट करून काय करायचे आहे, रिमूव्ह करायचे आहेत. त्यावरून हार्डनेसचे दोन प्रकार पडतात. पहिला म्हणजे परमनंट हार्डनेस आणि दुसरा म्हणजे टेम्पररी हार्डनेस. हार्डनेस म्हणजे काय, तर इम्प्युरिटी. आता हार्डनेस म्हणून काय होणार, पाणी हे इम्प्युअर होणार. इम्प्युअर झाल्यानंतर त्या पाण्याला आपण ट्रीटमेंट करून काय करणार, प्युअर करणार. त्यापैकी आपण वन बाय वन बघूया. आता सेकंड पॉईंट जो आपला तो म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. क्लासिफिकेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. त्यात दोन टाईप. पहिला टेम्पररी हार्डनेस, ज्याला म्हणतात कार्बोनेट हार्डनेस. दुसरा म्हणजे कुठला, परमनंट हार्डनेस, ज्याला म्हणतात नॉन कार्बोनेट हार्डनेस. टेम्पररी म्हणजे काय, तात्पुरती इम्प्युरिटी असणार की जी आपल्याला काय करता येईल, सिम्पली. म्हणजे डेफिनेशन काय असेल बघा, द वॉटर विच कंटेन कॅल्शियम मॅग्नेशियम सॉल्ट, which contain calcium magnesium salt in the form of carbonate, in the form of carbonate. carbonate म्हणजे काय असणार, बेसिकली एकतर कॅल्शियम कार्बोनेट किंवा एकतर असणार तो मॅग्नेशियम कार्बोनेट. मग सिम्पली आपण एक्झाम्पल रिएक्शन बघत असताना बघणार, त्या ठिकाणी पहिल्यांदा घेतोय आपण, त्या ठिकाणी हेडिंग लिहिली आपण टेम्पररी हार्डनेस. आता टेम्पररी हार्डनेस लक्षात घेण्यासाठी त्याला म्हटले आपण कुठला हार्डनेस, टेम्पररी मध्ये कार्बोनेट पाहिजे. कार्बोनेट मध्ये कसा असणार फॉर्म्युला बघा, कॅल्शियम कार्बोनेट. काय असणार फॉर्म्युला, कॅल्शियम कार्बोनेट. आणि दुसरं काय असणार त्या ठिकाणी, मॅग्नेशियम कार्बोनेट. तर आपल्या सिलेबसला दोन प्रकारचे कार्बोनेट आहेत. पहिला कॅल्शियम कार्बोनेट आणि दुसरा मॅग्नेशियम कार्बोनेट. मग त्यामध्ये आपण काय करणार आता, बेसिकली टेम्पररी कोणाला म्हणायचं, द वॉटर विच कंटेन कार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. द वॉटर विच कंटेन कार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, दिस वॉटर इज नोन ॲज ए टेम्पररी हार्डनेस. किंवा द वॉटर विच कंटेन टेम्पररी हार्डनेस, टेम्पररी हार्डनेस इझिली रिमूव्ह बाय सिम्पली बॉइलिंग मेथड अँड फिल्ट्रेशन मेथड. की ज्या पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेटची इम्प्युरिटी आहे, त्या इम्प्युरिटी आपण जर पाणी बॉईल केल्यानंतर काय होईल, ह्या इम्प्युरिटी या ठिकाणी कशा आहेत, सोल्युबल आहेत. सोल्युबल म्हणजे काय, विरघळलेले आहेत. असं एक्झाम्पल घेतलं आपण, या बिकरमध्ये आता मी पाणी घेतोय, या पाण्यामध्ये इम्प्युरिटी कशाची, एकतर कॅल्शियम कार्बोनेटची किंवा त्या ठिकाणी मॅग्नेशियम कार्बोनेट, ही विरघळलेली आहे. म्हणजे त्याला काय म्हणणार आपण, सोल्युबल म्हणणार. आता ही मला परत काढायची आहे, तर मी काय करतोय, याला खालून बॉईल हीट प्रोव्हाइड करतोय. म्हणजे या ठिकाणी लिहिणार मी हीटिंग. सिम्बॉल हिटिंगचा काय, ट्रायंगल. याला हीट करणार आणि याला हीट करणार. हीट केल्यानंतर काय होईल, ही इम्प्युरिटी सोल्युबल आहे, पाणी पडल्यानंतर ती इम्प्युरिटी इनसोल्युबल होणार. काय होणार, ती इम्प्युरिटी इनसोल्युबल. आणि ती इनसोल्युबल झाल्यानंतर यातून आपल्याला जे मिळेल ते काय करेल, हे पाणी आपण हीट केल्यानंतर पाणी काय होणार, बॉईल. काय मिळालं हो पहिल्यांदा आपल्याला, CaCO3. म्हणजे हा कसा असेल, इनसोल्युबल. म्हणजे याच्या बॉटमला या ठिकाणी मातीचे कण जमा होतील आणि त्याबरोबर यातून बाहेर काय पडणार, CO2 गॅस बाहेर पडणार. आणि त्याबरोबर आपल्याला शेवटी जे मिळेल ते काय असेल, तुमचं प्युअर H2O. काय असेल, आता हा इनसोल्युबल आहे, म्हणजे याला फिल्टर लावणार, मातीवर राहणार, CO2 बाहेर गेलाय आणि शिल्लक काय उरलंय आपलं, H2O. सिमिलरली आता कॅल्शियम असताना, तर मॅग्नेशियम असेल तर काय करणार, या ठिकाणी त्याला हीट केलं, पाणी काय होणार, बॉईल होणार. याचं रूपांतर कशामध्ये होणार, मॅग्नेशियम कार्बोनेट प्लस CO2 इन द फॉर्म ऑफ गॅस. त्याचबरोबर काय करणार, प्युअर वॉटर. काय करणार, प्युअर वॉटर. त्या वॉटरला म्हणायचं टेम्पररी हार्डनेस. कुठलं वॉटर हार्डनेस, टेम्पररी. दोज हार्डनेस which is easily removed by the, those hardness which is easily removed
बाय सिम्पली बॉइलिंग मेथड. कुठल्या मेथडनं बाहेर पडणार ती? बॉइलिंग मेथडनं. त्यामध्ये बेसिकली कार्बोनेट आहे म्हणून याला परत काय म्हणलं जातं? कार्बोनेट हार्डनेस म्हणलं जातं. पण दुसरं काही नसते यामध्ये. क्लोराईड नसतो, सल्फेट नसतो. तुम्ही बघू शकता कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट. सिलेबसला दोन आहेत, एक म्हणजे कॅल्शियम, दुसरा म्हणजे मॅग्नेशियम. याला फक्त काय करतो आपण? पहिल्यांदा हीट करतोय, नंतर बॉईल करतोय. बॉईल केल्यामुळे काय होतं? इम्प्युरिटीज सोल्युबल आहे, ती रूपांतर कशामध्ये होते? इनसोल्युबल. इनसोल्युबल झाल्यानंतर याला फक्त काय करायचं? आपल्याला फिल्टर करायचंय. फिल्टर केल्यामुळे CO2 हा गॅसमध्ये निघून जाणार आहे आणि शेवटी काय होणार आहे? आपलं H2O. ह्या वॉटरला म्हणायचं टेम्पररी हार्डनेस वॉटर. कुठला हार्डनेस? टेम्पररी. याचा पुढचा पॉइंट बघायचा आपल्याला कुठला? परमनंट हार्डनेस. कुठला हार्डनेस? परमनंट हार्डनेस म्हणजे काय? लक्षात आलं असेल, दोज हार्डनेस which cannot be removed. Those hardness which cannot be removed. Simple boiling method. They require specific chemical reaction. की जे हार्डनेस सिंपल बॉइलिंग ने निघत नाही त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा केमिकल प्रोसेस कराव्या लागतात, वेगवेगळ्या टेक्निक वापराव्या लागतात आणि त्या ठिकाणी टेक्निक वापरल्यानंतर ते परमनंट हार्डनेस पाण्यामधून आपल्याला ट्रीटमेंट करून काय करता येईल? काढता येईल. आणि त्याला काय म्हणलं बघा या ठिकाणी? नॉन कार्बोनेट हार्डनेस. नॉन कार्बोनेट म्हणजे काय? या पाण्यामध्ये कार्बोनेट नसतात. काय असतात? द वॉटर विच कंटेन सॉल्ट्स ऑफ क्लोराईड, sulfate and nitrate of calcium and magnesium. The water which contain salt of chloride, nitrite, sulfates of calcium and magnesium. And these hardness we cannot remove by simple boiling method. आणि हे hardness पाण्यामधून आपल्याला सहज काढता येणार नाही. कॅल्शियम मॅग्नेशियमचे या ठिकाणी याला आपण सेपरेट एक्सप्लेन करूया. परमनंट हार्डनेस. कुठला हार्डनेस? परमनंट. या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन काय आहे? एक तर कॅल्शियमचा, दुसरा म्हणजे काय? मॅग्नेशियमचा. आता पहिलं घेतलं एक्झाम्पल आपण क्लोराईडचं. आता एक्झाम्पल आपल्याकडे कॅल्शियम आहे म्हणून काय फॉर्म्युला येणार? कॅल्शियम क्लोराईड. दुसरा मॅग्नेशियम आहे म्हणून फॉर्म्युला काय येणार? मॅग्नेशियम क्लोराईड. पहिला झाला. दुसरा काय असेल? सल्फेट. सल्फेटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे SO4 आहे. कॅल्शियम असेल तर कॅल्शियम SO4. कॅल्शियम SO4 म्हणजे कॅल्शियम सल्फेट. आणि मॅग्नेशियम असेल तर काय असेल? मॅग्नेशियम सल्फेट. आणि तिसरा फॉर्म्युला काय त्या ठिकाणी आपला? नायट्रेट. कॅल्शियम नायट्रेट आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम नायट्रेट. दीज हार्डनेस इज नोन ॲज ए परमनंट हार्डनेस. आणि याला म्हणतात नॉन परमनंट. तुम्हाला या ठिकाणी Cl म्हणजे क्लोराईड, SO4 म्हणजे सल्फेट, NO3 म्हणजे नायट्रेट, कार्बन म्हणला की CO3 दिसतंय का कुठं? त्यामुळे परीक्षेमध्ये कदाचित प्रश्न शकतो परमनंट हार्डनेस इज ऑल्सो नोन ॲज. खाली ऑप्शन असणार नॉन कार्बोनेट हार्डनेस. काय ऑप्शन असेल? पण त्यात कुठे कार्बोनेट नाही. त्या ठिकाणी क्लोराईड असेल, सल्फेट असेल आणि नायट्रेट. हे हार्डनेस जर काढायचं असेल तर आपल्याला स्पेशल टेक्निक वापरावे लागतात. काय वापरावे लागतात? केमिकल्स असेल. बॉइलिंग करून चालत नाही, फिल्ट्रेशन करून चालत नाही. दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. दोन, पहिला टेम्पररी की ज्यामध्ये फक्त कार्बोनेट असणार, एक तर कॅल्शियमचे किंवा मॅग्नेशियमचे. दुसरा परमनंट की ज्यामध्ये कार्बोनेट नसणार पण काय असणार? क्लोराईड, सल्फेट आणि नायट्रेट, कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे. पहिल्या मेथडमध्ये बॉइलिंग केलं तर चालतंय, फिल्ट्रेशन केलं चालतंय. सेकंडमध्ये बॉइलिंग करून चालत नाही, फिल्ट्रेशन करून चालत नाही. हे काढलं आपण हार्डनेस. हार्डनेसचे काही युनिट्स आहेत म्हणून पुढचा पॉईंट काय आपला? युनिट्स ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. आणि आपल्याला मोजायचं आहे इन टर्म्स, काहीतरी आपल्याला युनिट पाहिजे. आपण सॉलिड इम्प्युरिटी सॉलिड असेल तर आपण किलोग्राम मध्ये मोजतो, लिक्विड असेल तर लिटर मध्ये मोजतो, गॅस असेल तर ॲटमॉस्फिअर मध्ये. पण त्या इम्प्युरिटी पाण्यामध्ये हार्डनेस मोजण्याचे काही 4 युनिट आहेत. त्यातला पहिला युनिट पार्ट्स पर मिलियन. इन शॉर्ट त्याला म्हणतात ppm. काय म्हणतात त्याला? ppm, पार्ट पर मिलियन. त्याला काय म्हणतात बघा या ठिकाणी? नंबर ऑफ इक्विव्हॅलेंट पार्ट्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट इन 10⁶ पार्ट्स ऑफ वॉटर. म्हणजे 10⁶ म्हणजे 1 मिलियन वॉटर मध्ये ज्या काही कॅल्शियम कार्बोनेटची इम्प्युरिटी असते ते म्हणजे काय झालं तुमचं? पार्ट्स पर मिलियन. आता पहिला युनिट. दुसरा काय बघा? मिलीग्राम पर लिटर. मिलीग्राम पर. आता मिलीग्राम पर लिटर म्हणजे काय असेल? सिंपल आहे. नंबर ऑफ मिलीग्राम ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम डिसॉल्व्ड सॉल्ट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ वॉटर. एका लिटर मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची जी सॉल्टची इम्प्युरिटी असेल ती म्हणजे काय झाली? 1 मिलीग्राम ऑफ हार्डनेसचा युनिट. तिसरं म्हणजे काय त्या ठिकाणी? डिग्री क्लार्क. त्याला एक्सप्लेन करतात Cl डॉटनं. त्याच्यामध्ये काय म्हणते बघा? नंबर ऑफ पार्ट्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट इन 70,000 पार्ट्स ऑफ वॉटर. 70,000 पार्ट्स ऑफ वॉटर. 70,000 पार्ट्स ऑफ वॉटर मध्ये जे काही इम्प्युरिटी असतील त्याला काय म्हटलं जातं? डिग्री क्लार्क. शेवटचं म्हणजे काय? डिग्री फ्रेंच. डिग्री फ्रेंच मध्ये काय केलं बघा? इट इज द नंबर ऑफ पार्ट्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट इन 10⁵ पार्ट्स ऑफ
वॉटर पहिल्यामध्ये 10⁶ पार्ट आणि शेवटच्यामध्ये 10⁵ पार्ट. These are the 4 units. These are the 4 units which is used for measuring the hardness of water. These are the first point in our topic. तर हार्डनेसची ट्रीटमेंट बघण्यापूर्वी आपल्याला हार्डनेस म्हणजे काय माहित पाहिजे, त्याबरोबर त्याला मोजण्याची युनिट माहित पाहिजे. आणि नंतर पुढे आपण बघणार याचं व्हॉट इज इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर इन इंडस्ट्री. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ म्हणजे हार्ड वॉटर जर आपण यूज केला इंडस्ट्रीमध्ये तर इम्पॅक्ट कसा होतो, चांगला होतो का, नक्की चांगला तर काय होणार नाही, तो का होईल तो वाईट होईल. पण त्याआधी आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे हार्ड वॉटर म्हणजे काय, तर वॉटर विच कंटेन इम्प्युरिटी ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट. कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट. त्यांचे परत दोन प्रकार, पहिला टेम्पररी हार्डनेस, दुसरा परमनंट. टेम्पररी म्हणजे काय, द हार्डनेस which cannot be removed by boiling, the hardness which cannot be removed by boiling and filtration method. This hardness is known as a permanent. जो बॉइलिंग आणि फिल्ट्रेशन काढू शकतो तो म्हणजे कुठला झाला, टेम्पररी. टेम्पररीला काय म्हटलं जातं, कार्बोनेट हार्डनेस, तर त्यात कार्बोनेट असतो. परमनंटला काय म्हटलं जातं, नॉन कार्बोनेट, त्यामध्ये कार्बोनेट नसतो, त्यामध्ये क्लोराईड असतो, सल्फेट असतो आणि नायट्रेट असतो. आय होप हा लेक्चर प्रत्येकांना कळला असेल. पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघणार इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर इन इंडस्ट्री. Thank you very much.